गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर बघा, सीबीटी 2चा जो पेपर झालेला आहे ओल्ड, तो आपण आज या क्लासमध्ये डिस्कस करणार आहोत. तर या पेपर थ्रू तुम्ही तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकता. तुम्हाला पेपरची लेवल समजू शकते, पेपर कोणत्या क्वेश्चन कोणत्या लेवलचे येतात ते समजते. तुमचा अभ्यास झालेला आहे आणि तो आता तुम्ही कोणत्या पार्टमध्ये सध्या वीक आहे ते तुम्हाला समजून जाईल. तुम्ही कुठे तुमची इम्प्रूव्हमेंट करू शकता ते तुम्हाला समजून जाईल. आणि हा क्वेश्चन पेपर अटेम्प्ट करताना नक्कीच तुम्ही अशा प्रकारे अटेम्प्ट करा की वन बाय वन व्हिडिओ पॉज करून स्वतः आधी अटेम्प्ट करून बघा. आणि तुमचा फायनल जो काही स्कोअर आहे तुम्हाला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा की तुमचे 40 आउट ऑफ किती क्वेश्चन करेक्ट आलेले आहेत आणि तुमचा स्कोअर किती झालेला आहे. ठीक आहे. तर चला आपण आपल्या पेपरकडे मूव ऑन करूया. इथे बघा तुम्हाला क्लिअरली मेन्शन दिसत आहे की देअर इज अ नो निगेटिव्ह मार्किंग. ठीक आहे. तर तुम्हाला क्लिअरली दिसत आहे की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्यामुळे तुम्हाला 40चे 40 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत आणि तुमचा जो काही स्कोअर येत आहे तुम्हाला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि त्यानुसार तुमची जे काही इम्प्रूव्हमेंट तुम्हाला ज्या पार्टमध्ये समजेल की हा मला इथे इम्प्रूव्हमेंट करणे गरजेचं आहे तिथे नक्की तुम्ही आता इम्प्रूव्हमेंट करा. क्वेश्चन बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, अ फ्रॅक्शनल horsepower single phase motor is to be carried from its foundation to the workbench for repair साठी काढलेली आहे. द फर्स्ट स्टेप यू विल डू इट. ऑप्शन आहे रिमूव्ह फाउंडेशन बोल्ट, सेकंड ऑप्शन रिमूव्ह टर्मिनल कनेक्शन, थर्ड ऑप्शन रिमूव्ह फ्युजेस आणि फोर्थ ऑप्शन स्विच ऑफ द मोटर. तर तुम्ही सगळ्यात आधी तुम्ही अटेम्प्ट करून बघा. तुम्हाला वेळ देते मी, स्वतः अटेम्प्ट करून बघा आधी. आता नक्कीच तुमचा अटेम्प्ट करून झालेला असेल आणि आता मी तुम्हाला आन्सर सांगणार आहे. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, स्विच ऑफ द मोटर. जेव्हा तुम्हाला रिपेअरसाठी काढायची आहे मोटर तर नक्कीच सगळ्यात आधी काय करावं लागेल, तुम्हाला स्विच ऑफ द मोटर करावं लागेल. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन झाला. आता सेकंड क्वेश्चन. इफ यू ऑब्झर्व अ पर्सन रिसिव्हिंग अन इलेक्ट्रिक शॉक, फर्स्ट स्टेप यू विल एन्श्युअर टू. तर फर्स्ट स्टेप काय? ऑप्शन दिलेले आहे switch off the supply that is far away. Second, move the person with bare hands. Third, push or pull the victim away from the point of contact of live equipment without causing serious injury to the victim using rubber glove. And fourth option, loosen his clothes. तर क्वेश्चन खूप इझी आहे. नक्कीच तुम्ही एकदा अटेम्प्ट करा. खूप इझी क्वेश्चन आहे. सगळ्यांना याचा आन्सर यायला पाहिजे. तुमचा अटेम्प्ट करून झालेला असेल तर सेकंड क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट ऑप्शन. तर सगळ्यात आधी जेव्हा इलेक्ट्रिक शॉक लागते तेव्हा आपण काय करायला पाहिजे, जे काही विक्टिम जो काही आहे त्याला पुश किंवा पुल करायला पाहिजे अवे फ्रॉम द पॉइंट ऑफ कंडक्ट ऑफ लाईव्ह इक्विपमेंट. ठीक आहे. तर हा ऑप्शन करेक्ट आहे. थर्ड क्वेश्चन, इफ अ पर्सन आफ्टर इलेक्ट्रोक्युशन हॅज रिसिव्ड बर्न अँड इंजुरी इन द चेस्ट, देन फॉलोइंग मेथड ऑफ रेजिस्टेशन इज एम्प्लॉइड. तर बघा याचे ऑप्शन आहे माउथ टू माउथ मेथड ऑफ रेजिस्टेशन, सेकंड आहे चाफर्स मेथड, थर्ड आहे नेल्सन्स मेथड आणि फोर्थ आहे चाफर्स अँड नेल्सन मेथड सायमल्टेनियस. बघा तुम्ही अटेम्प्ट करून बघा एकदा. हा टॉपिक नक्कीच तुम्ही अभ्यास केलेला असेल किंवा अभ्यास केला नसेल हा टॉपिक तर नक्कीच हा टॉपिक तुमच्या सिलेबसमध्ये आहे आणि तुम्हाला याचा प्रॉपर अभ्यास करणे गरजेचे आहे किंवा यावर एक क्वेश्चन बनण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. तर बघा इंजुरी कुठं झालेली आहे, चेस्टला झालेली आहे. जेव्हा चेस्टला इंजुरी झाली आहे इट मीन्स त्याला श्वास घेता येत नाही आहे. जर श्वास नाही घेता येत तर कोणती मेथड आपण यूज करू, तर माउथ टू माउथ मेथड आपण यूज करणार आहे. तर ऑप्शन असणार आहे करेक्ट ऑप्शन, ऑप्शन नंबर 3. हे झाले आपले 3 क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन आहे द सिम्बॉल फॉर इंडिकेटिंग द डीसी टाइप ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट इज. तर हा क्वेश्चन तर सगळ्यांनाच येणार आहे. खूप इझी क्वेश्चन आहे. सगळ्यांनाच याचा आन्सर यायलाच पाहिजे. करा अटेम्प्ट. तर आन्सर सगळ्यांना माहित असेलच. आन्सर असणार आहे 4. आणि एसी जर म्हटलं तर एसी साठी आन्सर असणार आहे फर्स्ट. ठीक आहे. तर दोन्ही तुमचे क्लिअर केले मी. डीसी एसी जनरली हा क्वेश्चनचा आन्सर तर सगळ्यांनाच माहिती असायला पाहिजे होतं. ठीक आहे. झाला फोर्थ क्वेश्चन. फिफ्थ,
कलर ऑफ वायर यूज टू इंडिकेट द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ डीसी व्होल्टेज सप्लाय. तर डीसी व्होल्टेज सप्लाय मध्ये पॉझिटिव्ह टर्मिनल साठी आपण कशाला यूज करणार? तर ऑप्शन आहे, याचं करेक्ट ऑप्शन आहे रेड कलर. ठीक आहे, सगळ्यांनी स्वतः आधी अटेम्प्ट करून बघा. मी अटेम्प्ट करायच्या आधी किंवा मी सांगायच्या आधी व्हिडिओ पॉज करायचा आणि स्वतःहून त्याचा आन्सर काय आहे ते बघायचं. आणि 40 आउट ऑफ तुम्हाला किती भेटत आहे ते नक्की स्वतः एकदा बघा, म्हणजे तुम्हाला त्यानुसार तुम्हाला फायनल पेपरमध्ये किती भेटतील आणि तुम्ही आणखी किती इम्प्रूव्हमेंट करू शकता हे समजेल. 6 क्वेश्चन आहे. हाऊ मच करंट विल फ्लो थ्रू द 230 वोल्ट 200 वॉट लॅम्प when कनेक्टेड टू 230 वोल्ट सप्लाय. तर सिंपल आपल्याला याच्यात काय करायचं आहे, करंट फाइंड आउट करायचं आहे. तर खूप इझी क्वेश्चन आहे, सॉल्व्ह करून बघा एकदा सगळ्यांनी. मी सांगते आहे पण व्हिडिओ तुम्ही पॉज करून आधी स्वतः सॉल्व्ह करून बघा. तर हा जो डेटा आपल्याला दिलेला आहे हा डेटा आहे लॅम्पचा गिवन आहे. ठीक आहे, तर लॅम्पच्या डेटावरून सगळ्यात आधी आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, करंट फाइंड आउट करायचं आहे. आणि करंट म्हणजे काय असतं की व्ही बाय आर. व्ही तर आपल्याला ऑलरेडी मेन्शन आहे गिवन 230 वोल्ट, पण आर आहे का नाही. तर हा जो हे जे लॅम्पचे रेटिंग गिवन आहे त्यावरून तुम्हाला रेजिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर रेजिस्टन्स कसा होईल, आर इज इक्वल टू जसं की फॉर्म्युला असते पी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर. तर आर काय होऊन जाईल, व्ही स्क्वेअर बाय पी. तर व्ही स्क्वेअर किती आहे, 230 इंटू 230 बाय पी ची व्हॅल्यू किती आहे 200. बस ही व्हॅल्यू तुम्हाला इथे पुट करायची आहे. सॉल्व्ह न करताही तुम्ही पुट केली तर काय होईल, कॅन्सल होण्याचे चान्सेस आहे, त्यामुळे लवकर क्वेश्चन सॉल्व्ह होईल. व्ही ची व्हॅल्यू 230 अपॉन हे व्हॅल्यू पुट करा आर ची, 230 इंटू 230 डिवायडेड बाय 200 आहे, तर ती वरती जाऊन काय होणार आहे 200. ठीक आहे, तर हे 230 हे 2 गेट कॅन्सल. तर ऑप्शन जे फायनल आन्सर आहे 200 बाय 230, हा शून्य शून्य गेट कॅन्सल. 20/30 ला सॉल्व्ह करायचं. आता 20/30 ला सॉल्व्ह करायचं तर ऑप्शन काय येणार आहे, सगळ्यात आधी 0 पॉईंट. तर ऑप्शन सगळ्यात 0 पॉईंट मध्येच आहे, तर सॉल्व्ह करून बघा. 23 इंटू कशाचा भाग जातोय ते बघा एकदा. तर 8चा भाग जाईल, त्यामुळे ऑप्शन नंबर जो येईल 23 इंटू 8 जर केलं तर तुम्हाला याचा आन्सर भेटून जाईल. आणि हे नॉर्मल कॅल्क्युलेशन आहे, एवढं तुम्ही करू शकता. तर आन्सर ऑप्शन करेक्ट ऑप्शन जो आहे ते आहे 0.86. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. कधी पण हे जे इन्फॉर्मेशन गिवन असते, हे जे असते लॅम्प जे असते, यावरून लॅम्पचं जे आहे रेजिस्टन्स किंवा हा फॉर्म्युला यूज करायचा ऑलवेज. इथे जे काही इन्फॉर्मेशन गिवन असेल तर तुम्हाला आर, व्ही किंवा पी या 3 व्हॅल्यू पैकी 2 गिवन असणार आणि एक फाइंड आउट करायला सांगतील आणि समोर जो काही क्वेश्चन आहे तो तुम्हाला सोल्व्ह करावा लागेल. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 7. तर क्वेश्चन नंबर 7 रीड करून बघा. 3 रेजिस्टन्स R1, R2 and R3 of value 10 ohm, 20 ohm, 30 ohm respectively are connected in the series. I1, I2 are the respective current flowing through this resistance. I is the total current of this combination. The relationship between the I1, I2, I3, I4 is. तर बघा हा क्वेश्चन तुम्ही एकदा सॉल्व्ह करून बघा. व्हिडिओला पॉज करा. तर बघा हा जो क्वेश्चन आहे रॉंग फॉर्म झालेला आहे किंवा त्यामुळे हा क्वेश्चन जो आहे तो कॅन्सल केलेला होता, त्यामुळे हा क्वेश्चन तुम्ही बघू नका. ठीक आहे, हा क्वेश्चन एक्झामने कॅन्सल केलेला होता. तर हा क्वेश्चन नंबर 8 बघा. आता 3 रेजिस्टन्सेस ऑफ व्हॅल्यू 50 ओम, 100 ओम, 20 ओम आर कनेक्टेड इन पॅरलल. द इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. चला पटकन फाइंड आउट करा काय असणार आहे. मी पण तुमच्या सोबत सॉल्व्ह करून बघते, तुम्ही पण सॉल्व्ह करा आधी. ठीक आहे, तर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर 1/50 प्लस 1/100 प्लस 1/20. तर 100 आपण सगळं डिनॉमिनेटर सेम करूया, 100. तर इथे आपण 2 न मल्टिप्लिकेशन करावं लागेल, प्लस इथे 1 प्लस इथे 5 डिवायडेड बाय 100. तर हे किती येणार आहे 8/100. पण आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, आर इक्विव्हॅलंट इज इक्वल टू काय येईल 100/8. तर याला सॉल्व्ह करून बघा, हे येईल 12 पॉईंट समथिंग. आणि ऑप्शन मध्ये तुम्हाला कुठेच गिवन नाही आहे, तर ऑप्शन हाही क्वेश्चन तर बरोबर आहे, बट ऑप्शन दिलेला नव्हता म्हणून हाही क्वेश्चन काय झालेला होता, कॅन्सल झाला होता. पण तुम्हाला क्वेश्चन म्हणजे हा कसा सॉल्व्ह करता हे तर नक्की माहिती असेलच, त्यामुळे तुम्हाला पटकन आन्सर काढल्याबरोबर समजेल की ऑप्शन मध्ये गिवन नाही. तर अशा क्वेश्चनची सगळ्यांनाच काय भेटतात, मार्क्स भेटून जातात. तर हे 2 क्वेश्चन जे एक्झाम मधून कॅन्सल केलेले होते.
9 नंबरचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल विल हॅव अ हायेस्ट रेजिस्टन्स. बघा किती इझी क्वेश्चन आहे, पटकन आन्सर द्या. बघा कॉपर काय आहे, कंडक्टर. ॲल्युमिनियम काय आहे, कंडक्टर. तर याचा रेजिस्टन्स तर कमीच असणार आहे. या दोघांमध्ये कम्पेअर करा तर नायक्रोमचा रेजिस्टन्स जो आहे तो हायेस्ट आहे. त्यामुळे आन्सर असेल करेक्ट जे आहे ते नायक्रोम. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 9 झाला. क्वेश्चन नंबर 10 बघा. द मॅग्नेटिक लाईन इन अ बार मॅग्नेट ओरिजिनेट फ्रॉम. तर कुठून ओरिजिनेट होत असतात, तर एन पासून निघून एस पर्यंत जातील, म्हणजे ओरिजिनेट फ्रॉम नॉर्थ पोल अँड एंटर टू साऊथ पोल. करेक्ट आन्सर काय असेल, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11 बघा. इन केस ऑफ इलेक्ट्रोलाइट preparation for secondary battery, acid is added when specific gravity of the electrolyte is below. तर हा क्वेश्चन जो आहे तो फिक्स डेटाबेस आहे, त्यामुळे हा क्वेश्चन डायरेक्टली लर्नच करावा लागेल असा क्वेश्चन आहे. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 याचा करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. तर हे असे काही क्वेश्चन एक दोन तुम्हाला सापडतील की ते फिक्स डेटाबेस असतात. तर त्या क्वेश्चनचं आपण काही करू शकत नाही की आपल्याला डायरेक्ट लर्न असलं तर ठीक, अदरवाईज त्याचा तो चालला जाईल. पण 9 निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे तुम्हाला कोणतं तरी ऑप्शन करेक्ट म्हणजे सिलेक्ट करावं लागेल. जर करेक्ट असलं तर वेल अँड गुड. क्वेश्चन नंबर 12. द फ्लॅटनेस ऑफ द सरफेस इज चेक बाय. हे चॅप्टर तुम्ही रीड केलं असेल किंवा याचा अभ्यास केलेलाच असेल तुम्ही. हे चॅप्टर तुमच्याच्यात इन्क्लूड आहे. तर फ्लॅटनेस ऑफ द सरफेस कशानं चेक करतोय, तर सांगा याचा आन्सर. ऑप्शन जे अवेलेबल आहे, फाईल, ट्राय स्क्वेअर, सेंटर पंच, वर्ल्ड कॅलिपर. तर बघा याचा आन्सर काय असणार आहे, सांगा सांगा लवकर. तर आन्सर आहे ट्राय स्क्वेअर. ट्राय स्क्वेअरने आपण काय मेजर करतो, फ्लॅटनेस ऑफ द सरफेस. फ्लॅटनेस ऑफ द सरफेस. सरफेसचा फ्लॅटनेस कशाने चेक करणार आहे, ट्राय स्क्वेअरने. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 13. फॉर कटिंग द सॉफ्ट मटेरियल सच एज brass, soft steel, hacksaw blade of पिच इज यूज. तर हा पण क्वेश्चन काय आहे, फिक्स डेटाबेसच आहे. तर हे दोन क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन नंबर 11 आणि क्वेश्चन नंबर 13 जे आहे फिक्स डेटाबेस आहेत. तर क्वेश्चन नंबर 13चं जे आन्सर आहे ते असणार आहे 1.8 mm. काय असणार आहे, 1.8 mm. ठीक आहे. Then question number 14. The tool used to mark a parallel line with reference to a datum edge is. बघा इझी क्वेश्चन आहे, अटेम्प्ट करून बघा एकदा. तर याचा आन्सर असणार आहे टूल यूज टू मार्क अ पॅरलल लाईन विथ रेफरन्स टू डॅटम एज. पॅरलल लाईन मार्क करण्यासाठी जे टूल यूज करणार ते कोणतं असणार आहे, ओल्ड लेग कॅलिपर. काय असणार आहे, ओल्ड लेग कॅलिपर. तसंच डाय कशासाठी यूज करतात, चेसल, ड्रिल. हे पण तुम्ही हे चॅप्टर रीड करा प्रॉपरली, याचा अभ्यास करा. डाय कशासाठी, चेसल कशासाठी, ड्रिल कशासाठी हे प्रॉपर बघा. या चॅप्टर मधून क्वेश्चन, जसा याच्यात क्वेश्चन आलाय लास्ट पेपर मध्ये, तर या तुमच्याही पेपरमध्ये आता नेक्स्ट पेपरमध्ये नक्कीच यावर एक क्वेश्चन नक्कीच असणार आहे. क्वेश्चन नंबर 15. इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ ड्रिल्ड वाइंडिंग शुड बी. हा क्वेश्चनचा आन्सर सगळ्यांनाच यायला पाहिजे. ऑप्शन आहे मोर दॅन 100 ओम अँड लेस दॅन 200 ओम. सेकंड ऑप्शन मोर दॅन 500 ओम अँड लेस दॅन 600 ओम. थर्ड आहे लेस दॅन 100 ओम. फोर्थ आहे मोर दॅन 1 मेगा ओम. तर इन्सुलेशन रेजिस्टन्स म्हटलं तर तुम्हाला समजायला पाहिजे ऑलवेज इन्सुलेशन रेजिस्टन्स काय असते, मेगा ओम मध्ये असते. आणि ऑप्शन एकच आहे मेगा ओम रिलेटेड. तर आन्सर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 16 बघा. व्हाईल चेकिंग द चोक युझिंग सिरीज 1 एम्पियर मेथड द बल्ब शुड बी. तर याचा आन्सर आहे ग्लो डिमोना. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17 बघा. द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ सेलिंग फॅन. कशाचा, सेलिंग फॅन शुड बी ब्लँक डायरेक्शन लुकिंग फ्रॉम द ग्राउंड. तर ग्राउंडच्या रिस्पेक्ट मध्ये सेलिंग फॅनची डायरेक्शन जी असते ती कोणती असते, तर ती ऑलवेज असते अँटी क्लॉकवाईज. कशी असते, अँटी क्लॉकवाईज. घरी एकदा ऑब्झर्व करून बघा की कशी असते, तर अँटी क्लॉकवाईज असते. आणि फॅन खाली बसलं तर नक्कीच हा क्वेश्चन आता तुमचा लर्न झाला पाहिजे, तुम्हाला समजलं पाहिजे की फॅनची स्पीड कशी असते, तर अँटी क्लॉकवाईज असते. क्वेश्चन नंबर 18 बघा. फॉर स्किनिंग द केबल इन्सुलेशन द प्रॉपर टूल यूज टू. तर कोणतं टूल आपण यूज करणार, ह्या प्रत्येक टूलचं पर्पज तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 18चा आन्सर असणार आहे स्ट्रिपर. काय असणार आहे, स्ट्रिपर.
केबल इन्सुलेशनच्या स्किनिंगसाठी जे टूल यूज करतो ते असणार आहे स्ट्रिपर. ठीक आहे, स्किनिंग स्ट्रिपर. हे बाकी जे पिलर, सीझर आणि कटर याचं पण पर्पज तुम्ही बघून जा इथं. क्वेश्चन नंबर 19 बघा. फॉर वायरिंग अप 1.5 टन एअर कंडिशनर द सॉकेट रिक्वायर्ड शॉल हॅव रेटिंग ऑफ. तर 1.5 टन म्हटल्यावर आपल्याला माहिती आहे की जनरली याचं रेटिंग जे राहतं 1.5 टन मध्ये म्हटलं तर याचं रेटिंग जे राहणार आहे ते असणार आहे 16 एम्पियर. ठीक आहे, काय असणार आहे 16 एम्पियर. क्वेश्चन नंबर 20. द इक्विपमेंट यूज टू मेजर इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ मोटर. तर इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी आपण काय यूज करतो? मेगर. याचा आन्सर तर सगळ्यांनाच माहिती असणार. क्वेश्चन नंबर 21. द मीटर यूज टू मेजर द स्पीड ऑफ मोटर इज कॉल्ड. तर स्पीड मेजर करण्यासाठी सगळ्यांनी प्रॅक्टिकल केलेलं असणार डिप्लोमा मध्ये किंवा इंजिनिअरिंग मध्ये, तर सगळ्यांना याचा आन्सर माहिती असणार. काय असणार आहे? टॅकोमीटर. क्वेश्चन नंबर 22. हाऊ वी कॅन चेंज द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ डीसी मोटर. तर हा क्वेश्चन तर खूप वेळा दिसतोय आपल्याला. कोणतंही बुक उचला तुम्ही प्रॅक्टिससाठी तुम्हाला क्वेश्चन दिसेलच. तर आन्सर काय असणार आहे? ऑप्शन बघा एकदा. बाय चेंजिंग द आयदर आर्मेचर ऑफ फील्ड टर्मिनल, बाय चेंजिंग बोथ आर्मेचर अँड. इथे काय असणार आहे? आयदर आर्मेचर ऑर असणार आहे, ऑफ नसणार आहे. ठीक आहे, ऑर. बाय चेंजिंग द बोथ आर्मेचर अँड फील्ड. थर्ड ऑप्शन आहे बाय शॉर्टिंग द आर्मेचर अँड फील्ड टर्मिनल. फोर्थ आहे बाय ओपनिंग द फील्ड टर्मिनल. तर नक्कीच तुम्हाला आन्सर समजलं असेल. बाय चेंजिंग द आयदर आर्मेचरचं करा किंवा फील्डचं करा. क्वेश्चन नंबर 23. The purpose of no volt coil in a 4-point starter is to. तर ऑप्शन अवेलेबल आहे. रिलीज हँडल ऑफ स्टार्टर when there is a no supply, स्पीड अप द मोटर, स्टॉप द मोटर, प्लग द मोटर. तर बघा हा क्वेश्चन तुम्ही वर्डिंगवर थोडंसं लक्ष केंद्रित करा. वर्डिंगवर थोडं फोकस करा. बघा, नो होल्ड कॉईल, नो होल्ड कॉईल, कॉईल मध्ये नो होल्ड. तर ऑप्शन बघा. रिलीज हँडल ऑफ स्टार्टर व्हेन देअर इज अ नो होल्ट. म्हणजे काय? नो होल्ट म्हणजे नो सप्लाय. नो होल्ट म्हणजे नो सप्लाय. तर जेव्हा सप्लायच नसेल तेव्हा जे हँडल काय होईल? रिलीज होऊन जाईल. ठीक आहे, तर नो होल्ट कॉइलचं पर्पज काय असणार आहे? रिलीज द हँडल स्टार्टर व्हेन देअर इज अ नो होल्ट म्हणजे नो सप्लाय. नो सप्लाय असताना. ठीक आहे, तर ऑप्शन करेक्ट असणार आहे 1. क्वेश्चन नंबर 24 बघा. द मटेरियल ऑफ ब्रशेस यूज इन डीसी जनरेटर इज. तर ब्रशेस साठी जे मटेरियल यूज करतो सगळ्यांना माहिती आहे काय असते? कार्बन. क्वेश्चन नंबर 25 बघा. अ सिरीज मोटर इज ऑलवेज स्टार्टिंग ऑन. तर सिरीज मोटर ऑलवेज कशावर स्टार्ट होते? लोड असणे इम्पॉर्टंट आहे. कारण नो लोडला जर तुम्ही लावसाल तर स्पीड खूप काय होऊन जाईल? खूप जास्त होऊन जाईल. क्वेश्चन नंबर 26. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिक्वायर्ड इन ओव्हरहॉलिंग ऑफ द डीसी मोटर. तर क्वेश्चनचे ऑप्शन आहे पुल्ली पुलर, बिअरिंग पुलर, सेंटर पंच आणि फ्रिक्वेन्सी मीटर. तर याचा आन्सर काय असणार आहे? क्वेश्चन नंबर 26. तर आन्सर असणार आहे फ्रिक्वेन्सी मीटर. काय? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिक्वायर्ड इन ओव्हरहॉलिंग ऑफ द डीसी मीटर. काय काय रिक्वायर्ड असते? बिअरिंग पुलर, पुल्ली पुलर आणि सेंटर पंच हे रिक्वायर्ड असते. काय रिक्वायर्ड नसते? फ्रिक्वेन्सी मीटर. ठीक आहे, आणि जसं ऑप्शन रीड केला तर तुम्हाला फ्रिक्वेन्सी मीटर थोडं वेगळं दिसेल या 3 ऑप्शनच्या वरून. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 27 बघा. इन केस ऑफ डीसी मोटर द ओव्हरलोड रिले सेटिंग शुड बी. रिकामी जागा टाइम्स द रेटेड करंट ऑफ द मोटर. तर किती टाइम्स असते? सगळ्यांना माहिती आहे 1.5 टाइम्स असते. किती असते? 1.5 टाइम्स. क्वेश्चन नंबर 28. वी कॅन चेंज द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ 3-फेज स्क्विरल केज इंडक्शन मोटर. तर डायरेक्शन कशी आपण चेंज करू शकतो? कोणतेही 2 फेजचं इंटरचेंज करा. तर ऑप्शन काय असणार आहे? ऑप्शन नंबर 2. कोणत्याही 2 फेजला जर इंटरचेंज केलं तर डायरेक्शन ऑफ रोटेशन काय होऊन जाणार आहे? चेंज होणार आहे. द ओव्हरलोड रिले सेटिंग दॅट इज ओव्हरलोड करंट शुड बी अबाउट. तर आताच आपण बघितलं लास्ट क्वेश्चन नियर अबाउट सेमच, म्हणजे एकाच कन्सेप्टवर 2 क्वेश्चन आले 1.5 टाइम्स. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 30 बघा. वाईल रनिंग इन डेल्टा मोड. आणि क्वेश्चन प्रत्येक क्वेश्चनला पॉज करून स्वतः आन्सर करून बघा. ठीक आहे, मी प्रत्येक क्वेश्चनच्या वेळेस थांबत नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही चालल्याचा समोर स्वतः आधी सॉल्व्ह करून बघायचं. तुम्हाला आधी पण सगळ्यात आधी पण सांगितलं मी, जसं तुम्हाला स्कोअर सांगायचा आहे तुमचा. While running in delta mode, each winding of 3-phase squirrel cage induction motor receive supply if the voltage is 440. तर डेल्टा मध्ये काय असते? VL इज इक्वल टू VPS. तर आन्सर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 3. आणि स्टार मध्ये काय असते? VL इज इक्वल टू
√3 Vph. ठीक आहे. तर करंटचंही रिलेशन लक्षात ठेवायचं. करंट स्टार मध्ये कसं असतो IL इज इक्वल टू IPH आणि डेल्टा मध्ये काय असतो IL इज इक्वल टू √3 IPH. ठीक आहे. लक्षात ठेवायचे हे फॉर्म्युले. Question number 31. While starting the slip ring induction motor on rotor resistance starter, the following statement is true. रेजिस्टन्स कसा चेंज होतो? लो टू हाय, हाय टू लो किंवा मीडियम टू लो किंवा मीडियम टू हाय. ऑप्शन चेक करा सगळे. तर जेव्हा आपण रोटर रेजिस्टन्स स्टार्टर यूज करतो तेव्हा स्लिप रिंग इंडक्शन मोटरचा जो रेजिस्टन्स असतो तो कसा व्हॅरी होत असतो? हाय टू लो. तर कोणता ऑप्शन करेक्ट असणार आहे? ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 32 बघा. द रेजिस्टन्स ऑफ द स्टार्टिंग वाइंडिंग इन केस ऑफ सिंगल फेज इंडक्शन मोटर इज ॲज दॅट ऑफ रनिंग वाइंडिंग. तर बघा जी आपल्याला सिंगल फेज इंडक्शन मोटर मध्ये जे मेन वाइंडिंग असते, मेन वाइंडिंग म्हणजे रनिंग वाइंडिंग असते, ती काय असते? इंडक्टिव्ह नेचरची असते. आणि जे स्टार्टिंग वाइंडिंग आपण ऍड करतो ती काय असते? रेजिस्टन्स नेचरची असते. तर रेजिस्टन्स कसा असणार आहे स्टार्टिंग वाइंडिंगचा? तर हाय असणार आहे कम्पेअर्ड टू दॅट काय रनिंग वाइंडिंग. तर ऑप्शन करेक्ट काय असणार आहे? हाय. क्वेश्चन नंबर 33. द फंक्शन ऑफ सेंट्रिफ्युगल स्विच इन केस ऑफ सिंगल फेज इंडक्शन मोटर. तर सेंट्रिफ्युगल स्विचचं जे फंक्शन आहे ते काय असणार आहे? कशासाठी असते? तर जी स्टार्टिंग वाइंडिंग आपण यूज करतो त्याला डिस्कनेक्ट करण्यासाठी. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 34 बघा. द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ सिंगल फेज इंडक्शन मोटर कॅन बी चेंज बाय. तर कसं चेंज करू शकतो आपण? एकतर तुम्ही स्टार्टिंग वाइंडिंगचं किंवा रनिंग वाइंडिंगचे टर्मिनल चेंज करा, इंटरचेंज करा. ओपनिंग स्टार्टिंग वाइंडिंग, इंटरचेंजिंग बोथ, इंटरचेंजिंग द सप्लाय कनेक्शन. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे? इंटरचेंजिंग द स्टार्टिंग ऑर रनिंग वाइंडिंग. ठीक आहे. तर ऑप्शन करेक्ट असणार आहे ऑप्शन नंबर 1. 35 नंबरचा क्वेश्चन आहे. इफ द इनपुट AC व्होल्टेज इज 24 व्होल्ट, द आउटपुट ऑफ DC हाफ वेव्ह रेक्टिफायर. तर DC हाफ वेव्ह रेक्टिफायर काय असतं? ऍव्हरेज व्हॅल्यू जी असते ती तेच आहे DC म्हणजे. तर हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हणजे काय असते? VM/पाय असते. तर VM ची व्हॅल्यू काय असणार आहे? √2 × 24 बाय पायची व्हॅल्यू टाकायची 3.14 आणि याचं तुम्हाला आहे सॉल्व्ह करून बघा. एकदम सिंपल कॅल्क्युलेशन आहे. तुम्हाला आन्सर भेटेल 10.8 व्होल्ट. ठीक आहे. तर ऑप्शन करेक्ट आन्सर असणार आहे 10.8 व्होल्ट. क्वेश्चन नंबर 36 आहे. द डायोड यूज फॉर व्होल्टेज रेग्युलेटर. तर व्होल्टेज रेग्युलेटर साठी कोणता डायोड यूज करतो आपण? सांगा. झेनर डायोड. क्वेश्चन नंबर 37. फॉलोइंग डायोड डिव्हाइस कॅन बी यूज एज अ सिरीज व्होल्टेज रेग्युलेटर. तर सिरीज व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून आपण कोणाला यूज करणार आहे? ट्रान्झिस्टरला. कोणाला यूज करणार आहे? ट्रान्झिस्टरला. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन रीड करा. द फंक्शन ऑफ हीट सिंक. तर हीट सिंकचं फंक्शन काय असणार आहे? नावातच आहे हीट सिंक. कशासाठी? डेसिपेट द हीट. क्वेश्चन नंबर 39 आहे. इफिशियन्सी ऑफ द फुल वेव्ह रेक्टिफायर कशी असते हाफ वेव्ह रेक्टिफायरच्या कंपॅरिझन मध्ये? तर मोअर असते. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 40 जो लास्ट क्वेश्चन आहे तो आहे द फिल्टर आर यूज इन कंजक्शन विथ द रेक्टिफायर सर्किट बिकॉज दे. फिल्टर कशासाठी यूज करतो? सिंपल क्वेश्चन आहे. फिल्टर कशासाठी यूज करतो? रिमूव्ह द रिपल फ्रॉम द व्होल्टेज. रिपलला रिमूव्ह करण्यासाठी. तर अशा प्रकारे जे 40 क्वेश्चन्स होते लास्ट टाइम आलेले आहेत सगळे डिस्कस झालेले आहेत. आणि तुमचा स्कोअर 40 आउट ऑफ किती आहे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. ठीक आहे. आणि आपल्या चॅनलचा कंटेंट तुम्हाला नक्कीच आवडत असेल, व्हिडिओचा कंटेंट आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू सो मच.